हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल क्राफ्ट केबिन। आज आपण बघतोय काही ताटाभोवती किंवा पाटाभोवती काढता येतील अशा सुंदर आणि सोप्या डिझाईन्स। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। शेवटची डिझाईन तर खरंच मिस करू नकाच, कारण ती अगदी सुंदर आणि कोणीही काढू शकेल इतकी सोपी असणार आहे। तर लवकरच रक्षाबंधन येत आहे, तर आपल्या भावाला पाटावर बसवण्याआधी त्या पाटाभोवती नक्कीच अशा सुंदर रांगोळ्या तुम्ही काढा। त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच उपयोग होईल आणि तुमच्या रक्षाबंधनला आणखी छान शोभा येईल। तर आजच्या तीनही डिझाईन्स तुम्हाला कशा वाटत आहेत ते नक्की कमेंट करून सांगा। रक्षाबंधन स्पेशल व्हिडिओज तर यापुढेही येतच राहतील, ते बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि या सर्व डिझाईन्स तुम्हाला जी पण डिझाईन आवडेल तुमच्या रक्षाबंधनला नक्कीच ट्राय करा आणि नक्की प्रतिक्रिया कळवा। तर इथे आपली सुंदर कमळाची डिझाईन तयार झाली आहे। दिसते की नाही सुंदर? तर यानंतर सुरू करूयात आपण आपल्या दुसऱ्या डिझाईनला। ही आहे आपली दुसरी डिझाईन। ही पण डिझाईन खूपच सुंदर दिसते। पाटाभोवती काढल्यावर अगदीच पाटाला नक्कीच शोभा येईल। तर इथे आपण गोपद्मांचा वापर करून ही डिझाईन बनवली आहे। या पद्धतीने आपण तिरके दोन दोन गोपद्म काढले आहेत। त्यावर अशा पद्धतीने डॉट्स देऊन त्याचे तुरे बनवलेत। कलर फारसे मी यूज केलेले नाही आहेत, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कलर यूज करू शकता। जिथे पण आपण गोपद्म यूज करतो तर रांगोळीला शोभा येतेच येते। तर इथे आपली रांगोळी पूर्ण होत आली आहे। या पद्धतीने हा आहे आपल्या रांगोळीचा फायनल लुक। कसा वाटतोय नक्कीच कमेंट करून सांगा। आणि आता सुरू करूयात आपल्या तिसऱ्या डिझाईनला। तर ही शेवटची डिझाईन अगदीच सोपी आहे, अगदी कोणीही काढू शकेल इतकी सोपी डिझाईन आहे। तर या पद्धतीने मी डॉट्स देऊन घेतलेत। डॉट्स देण्यासाठी मी एक झाकणचा यूज केला आहे। त्यानंतर आतल्या साईडने थोडीशी व्हाईट रांगोळी टाकून त्याच्यावर पुन्हा एकदा येलो कलरचे डॉट्स देऊन त्याचंही मी फूल बनवलं आहे इयरबडच्या साहाय्याने। आधीचं फूल व्हाईट कलरचं मी बोटाने बनवलं होतं आणि आतलं छोटं फूल येलो कलरचं ते मी इयरबडने बनवलं आहे। त्यानंतर अशी शृंखला काढायच्या आहेत आपल्याला। तर खरंच ही डिझाईन कोणीही काढू शकेल इतकी सोपी आहे। तर मैत्रिणींनो, आजच्या तीनही रांगोळ्या तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या या येणाऱ्या रक्षाबंधनला नक्कीच ट्राय करा। तर चला भेटूयात पुन्हा एकदा पुढच्या रांगोळ्यांसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत रांगोळी काढत राहा, रांगोळीची प्रॅक्टिस करा। काळजी घ्या। बाय बाय। आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच।